नमस्कार. शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. सरकारी कर्मचाऱ्यांना 5% महागाई भत्त्याबाबत अतिशय महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजच्या अपडेट सविस्तर समजून सुरू करूया. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महागाई भत्त्यामध्ये आणखी 5% पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 जुलै 2024 पासून डे मध्ये 5% वाढ. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2024 पासून महागाई भत्त्यामध्ये आणखी 5% वाढ होऊ शकते. डे ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे ठरवण्यात येते. मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे परत केंद्रीय कर्मचाऱ्यांना डे मध्ये 5% वाढ होईल, ज्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी एकूण महागाई भत्ता हा 55% इतका होईल. वर्षातून 2दा डे मध्ये वाढ. सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांच्या डे मध्ये वर्षातून 2दा वाढ होते. 1 जानेवारी 2024 पासून डे मध्ये 4% वाढ लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण डे हा 50% इतका झालेला आहे. तर आता 1 जुलै 2024 पासून परत 6 माहीचा महागाई भत्ता वाढ केला जाईल. डे वाढीमुळे घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ. घरभाडे भत्त्यामधील वाढ ही डे वाढीवर अवलंबून आहे. ज्यावेळी डेचे दर हे 25% पेक्षा होते त्यावेळी HRA मध्ये सुधारणा करण्यात आली. तर आता डेचे दर हे 50% पेक्षा अधिक होईल. त्यावेळी घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ लागू करणे अपेक्षित आहे. सदर घरभाडे भत्त्यामध्ये अनुक्रमे 10%, 20% आणि 30% अशी सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच वाहन भत्त्यामध्ये देखील वाढ होईल. तर सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ हा सेवानिवृत्त पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना देखील लागू होईल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.